नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मागे आपण शेडनेट हाऊस उभारण्यासाठीचे निकष पाहिले, पण उन्हाळ्याच्या दृष्टीने शेडनेट हाऊसमध्ये योग्य तापमान, खेळती हवा, पाणी व्यवस्थापन आणि आर्द्रतेचं संतुलन असणं अत्यंत आवश्यक असतं. याच्या मदतीने उन्हाळ्यातही आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात शेडनेट हाऊसचं नियोजन कसं करायचं ते समजून घेणार आहोत आज आपण. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वाढत्या उन्हामध्ये पिकांची पाण्याची गरज वाढलेली असते आणि चुकीच्या पाणी व्यवस्थापनामुळे पिकांवर ताण येऊ शकतो. त्यामुळे सुरुवातीला आपण शेडनेट हाऊसमधलं पाणी व्यवस्थापन समजून घेऊ. कारण पाण्याचं नियोजन योग्य पद्धतीने केलेलं असेल तर तापमान कमी होण्यासाठी मदत होते, मुळांची वाढ आणि पोषण सुधारतं आणि या सगळ्यामुळे उत्पादन आणि गुणवत्ता सुधारते. मग कसं करायचं हे पाणी व्यवस्थापन? तर यासाठी आपण 3 पद्धती वापरू शकतो: ठिबक सिंचन, फॉगिंग आणि मिस्टिंग. एक एक करून आपण त्या सगळ्या पाहूयात. ठिबक सिंचनामुळे पाण्याची बचत होते, शिवाय पाणी थेट पिकांच्या मुळाला दिलं जातं. यामुळे दिवसातून 1 ते 2 वेळा हलकं पाणी देणं फायदेशीर राहतं. यानंतरचे आहेत फॉगिंग आणि मिस्टिंग. उन्हाळ्यात शेडनेट हाऊसमधलं तापमान आणि आर्द्रता नियंत्रित करण्यासाठी हे दोन्ही उत्तम पर्याय आहेत. यातलं फॉगिंग हे पाण्याचं अतिशय सूक्ष्म कण म्हणजे अगदी धुऱ्यासारखे पाणी हवेत सोडतं, तर मिस्टिंगमध्ये थोडे मोठे पाण्याचे थेंब फवारले जातात. या दोन्ही पद्धतींमध्ये पाण्याचं बाष्पीभवन होऊन वातावरण थंड होतं, म्हणजेच तापमान कमी होतं. आर्द्रता 70 ते 80% जाते. झाडावरचा उष्णतेचा ताण कमी होतो, पिकं ताजीतवानी राहतात आणि फुलगळ कमी होते. पण फॉगर्स आणि मिस्टिंग सिस्टीम हे वापरायचं कसं तेही जाणून घेऊयात. उन्हाळ्यात फॉगिंग हे दुपारी 12 ते 4 या वेळेत दर 15 मिनिटांनी 2 ते 3 मिनिटं चालू करायचंय. पण तापमान जर 35°C वर जात असेल तर फॉगिंगचा कालावधी वाढवायचा आहे आणि पिकाला सकाळी 7 ते 9 आणि सायंकाळी 5 ते 7 या वेळात पाणी द्यायचंय. दुपारच्या वेळेत मात्र टाळायचंय. फॉगिंगमध्ये नोझलची उंची 6 ते 8 फूट आणि 2 नोझलमधील अंतर हे 2 ते 3 मीटरचं असायला हवं. याशिवाय पाणी हे स्वच्छ फिल्टर केलेलं असावं, क्षारयुक्त पाणी नसावं, कारण त्याच्यामुळे नोझल बंद होतात. तसंच मातीतला ओलावा टिकण्यासाठी आच्छादनाचा वापर करायचा आहे. प्लास्टिक किंवा सेंद्रिय कोणतंही आच्छादन वापरता येतं. तसंच मातीमधला ओलावा तपासण्यासाठी मॉइश्चर मीटरचा वापर करू शकता. या सगळ्यासोबत शेडनेट हाऊसमधल्या रस्त्यावर पाणी मारायचंय. त्याच्यामुळे वातावरण थंड राहतं आणि आर्द्रता वाढते. सकाळी लवकर किंवा रात्री फॉगर्स आणि मिस्टिंग वापरायचं नाहीये. तसंच वायू विजन योग्य ठेवायचंय आणि नोझल नियमितपणे साफ करायचे. आता तुम्ही म्हणाल, वायू विजन योग्य ठेवायचं म्हणजे काय? तर शेडनेट हाऊसमध्ये वायू विजन म्हणजेच खेळती हवा राहणं खूप गरजेचं असतं. कारण त्याच्यामुळे हाऊसमधलं तापमान कमी होतं, आर्द्रता संतुलित राहते, बुरशीजन्य रोग कमी होतात आणि झाडांना ताजी हवा मिळते, जिच्यामुळे त्यांची वाढ चांगली होते. पण ही हवा खेळती कशी ठेवायची? यासाठी शेडनेट हाऊसला बाजूने पडदे, योग्य दिशा आणि उंची असावी लागते. शेडनेट गृहाच्या दोन्ही बाजू पूर्ण उघड्या ठेवायच्यात, त्यामुळे गरम हवा बाहेर जाते. याशिवाय शेडनेट गृहाची दिशा ही उत्तर दक्षिण असणं आवश्यक असतं. त्याच्यामुळे सूर्यप्रकाश आणि हवा समान प्रमाणात मिळते. आणि याच्या सोबत आणखी एक गोष्ट महत्त्वाची ठरते, ती म्हणजे उंची. शेडनेट हाऊसची उंची जास्त असेल, म्हणजे जर 10 ते 14 फूट असेल तर गरम हवा वर साठते आणि झाडांजवळ तापमान कमी राहतं. अशा प्रकारे पाण्याचं नियोजन आणि हवा खेळती ठेवून तुम्ही शेडनेट हाऊसमध्ये तापमान आणि आर्द्रता नियंत्रित करू शकता. त्यामुळे पिकांवर उन्हाळ्याचा ताण येत नाही आणि पिकांची वाढ चांगली होऊन उत्पादन चांगलं मिळतं. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.